त्या ठिकाणी विद्यापीठ निर्माण झाली पाहिजेत होती. का नाही केलं? आंबेडकर चळवळीचं अपयश नाही का? बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा आज भारत देशात तर सोडा, विदेशात सुद्धा त्या ठिकाणी विद्यापीठ निर्माण झाली पाहिजेत होती. का नाही केलं आंबेडकर वंशजांनी त्याचा पाठपुरावा? एक आमचा विदा कराड, विश्वनाथ कराड साहेब, एक धोती साधा गणवेशात असलेला माणूस, धोती लिहून खमीस लिहून एक अध्यात्मातला माणूस आज शिक्षणाचं एवढं मोठं दालन उभा करू शकतोय. भारतीय विद्यापीठ उभा टाकू शकते पतंगराव कदम. डी.वाय. पाटील त्या ठिकाणी पाटील विद्यापीठ उभा करू शकतात. आमचे तानाजी सावंत, आमचे आमदार मंत्री राहिलेले, ते विद्यापीठ करू शकतात. मग बाबासाहेबाच्या वंशजांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी केलेलं युनिट, शिक्षणाचं मोठं दालन त्या ठिकाणी भारतभर तर पसरलं पाहिजेत होतं आणि भारताच्या बाहेर सुद्धा विद्यापीठ निर्माण झाली पाहिजेत होती. हे का नाही केलं आंबेडकर चळवळीमध्ये? फक्त तुम्ही एका मातंग समाजाला दोष देताय. कोण शिकवलं हे तुम्हाला असलं बोलायला? अरे तुम्ही 59 जातीला जर सोबत घेतला असतो तर तुम्हाला काय व्हायचंय मला माहित नाही, पण तो आम्ही तुमच्या सोबत आल्याशिवाय दुसरा पर्याय काय होता आम्हाला? आता आम्ही उपाशी असलेल्या माणसाला जर तुम्ही जर कोणी उपाशी आहेत म्हणून आम्ही सांगतोय आणि त्याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्टाचा आदेश त्या ठिकाणी भूषण गवई त्या ह्याचे होते, त्या भूषण गवईलाही तुम्ही मान्य माजी न्यायाधीश त्यांनाही तुम्ही उलटं बोलताय. अरे बाबासाहेबांनी दिलेल्या संस्थेचा, बाबासाहेब दिलेल्या घटनेच्या सर्व विचारावर किमान ह्या देश चालतो. ह्या देशाच्या सर्व व्यवस्था बाबासाहेबांनीच तयार केलेल्या आहेत. मग तुम्ही फक्त एकटेच बाबासाहेब आमचे बाप आहेत म्हणतात, मग आमचे नाही आहेत का? बाबासाहेब का तुमची एकट्याची प्रॉपर्टी थोडीच आहे? अरे चराचरामध्ये दडलेल्या मानवाधिकारामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये, वायुचर, भूचर, जलचर ह्या तिन्ही चरामध्ये जे काही दडलेलं आहे, ज्याच्यावर कायदा केला ते बाबासाहेब आहेत. हे तुमच्या एकट्याचे बाबासाहेब होऊ शकत नाहीत. मी हे ठणकावून सांगू इच्छितो.